नमस्कार मित्रांनो, मी आपला कृषी मित्र राजेश चौधरी। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये जो केना या तणाची वाढ होत असते, तर या तणाला कंट्रोल करण्यासाठी आपण कुठल्या तणनाशकांची परफेक्ट फवारणी करू शकतो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, माझ्या शेतामध्ये 2-3 तणनाशकांचे ट्रायल घेतले होते, तर कशा पद्धतीने त्याचे बेटर रिझल्ट आले होते। साधारणतः 10 दिवसापूर्वी आपण याचे तणांचे स्प्रे घेतले होते आणि 10 दिवसानंतर आपण आज त्याचे कशा प्रकारे रिझल्ट आले हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओची जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो। तर सर्वात पहिले मी तुम्हाला माझ्या शेतामधला जो केना आहे तो कशा प्रकारे डेव्हलप झाला आहे तो दाखवतो। साधारणतः अशा प्रकारे पूर्ण द्राक्ष बागेमध्ये आपला हा केना डेव्हलप झाला आहे आणि दरवर्षी हा वाढ होत होती। तर याला कंट्रोल करण्यासाठी आपण बरेच तणनाशकांचे ट्रायल घेतले होते, तर इतके काय परफेक्ट रिझल्ट येत नव्हते। तर मग आपण सुरुवातीला तणनाशक फवारणी घेण्या अगोदर 1-2-3 गल्ल्यांना तणनाशकांची ट्रायल घेतली म्हटलं, जेणेकरून आपला खर्च वाचेल आणि योग्य तेच आपलं तणनाशक आपल्या या केनावरती फवारणी केली जाईल। तर ही सुरुवातीला 1 नंबरची गल्ली आहे, तर हिला आपण 10 दिवसापूर्वी साधारणतः स्प्रे घेतला होता। हिच्यामध्ये आपण 20 लिटरच्या पंपासाठी 200 ml ग्रामोक्झोनचा स्प्रे घेतला होता। पूर्ण बुडापर्यंत केना हा पूर्ण जळून गेलेला आहे आणि पूर्ण प्लेन गल्ली झालेली आहे। तिथे एक हरळीचं डोकं आहे तेवढंच राहिलेलं आहे, थोडंफार नॉर्मल, बाकी पूर्ण तण हे या गल्लीमधलं नष्ट झालेलं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या एका गल्लीमध्ये आपण ट्रायल घेतले होते। या गल्लीला 20 लिटरच्या पंपासाठी साधारणतः पेज काढून हे सर्व स्प्रे घेतलेले आहे। पेज काढण्यासाठी तुम्ही मी डेकोरस वापरलं होतं, तुम्ही किंवा लिंबू किंवा दुसरं काही जे मार्केटमध्ये भेटतं पेज मेंटेन करण्यासाठी औषधं त्यांचा वापर करू शकता। तर इथे आपण 20 लिटर पंपासाठी 100 ml ग्रामोक्झोन आणि 100 ml स्वीप पॉवर असं दोन्ही एकत्र करून स्प्रे घेतलेला होता। तर साधारण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तण गेलेले आहेत, नॉर्मली हे तण राहिलेलं आहे या शेतामध्ये। तर तुम्ही या गल्लीमध्ये हा फरक बघू शकता। हा केना पण पूर्ण इफेक्ट जळालेला नाही, त्याच्यावरती पूर्ण इफेक्ट झाला नाही। त्याच बाजूला इकडे बघू शकता ग्रामोक्झोनचा स्प्रे झालेला आहे आणि इकडे स्वीप पॉवर ग्रामोक्झोन दोन्ही एकत्र स्प्रे घेतलेला आहे। तर असं काही इफेक्ट आहे याचा। त्याच्यानंतर एक तिसऱ्या औषधाचा डेमो घेतला होता आपण, स्वीप पॉवर नावाने आणि पॉप्युलर नावाने राऊंडअप घेतलं होतं। तर याचा असा पद्धतीने इफेक्ट दिसला आहे। वरती पानं पूर्ण जळालेले आहे, पण अजून बुडापर्यंत ही जी कांड आहे त्याचं जळालेलं नाही आहे। हे पुन्हा नंतर हिरो होतं आणि पुन्हा वाढ होते। साधारणतः 40 दिवसापूर्वी आपण पूर्ण या शेतामध्ये त्याचा स्प्रे घेतला होता ग्रामोक्झोन स्वीप पॉवर, तर पूर्ण तण नष्ट नव्हतं झालं, तर बऱ्यापैकी तण राहिलं होतं। तर त्याच्यामुळे आपण अगोदर ट्रायल घेतले काही तणनाशकांचे आणि ट्रायल झाल्यानंतर म्हटलं आपण स्प्रे करू। तर सगळ्यात बेटर मला रिझल्ट वाटले तर ते ग्रामोक्झोनचेच वाटले, कारण पूर्ण हे जो केना आहे हा मुळापर्यंत नष्ट झालेला आहे आणि पूर्ण गल्लीमध्ये कुठेच तण नाही दिसत आहे। फक्त जी हरळ आहे त्या हरळीवरती एक गच्चा स्प्रे द्यायला हवा होता, तर तिथं राहिले, कारण ते हरळ भरपूर दाट होती, डेव्हलप झाली होती। तर आपण जर पूर्ण असा कव्हरेज घेऊन स्प्रे जर केला या केन्यावरती ग्रामोक्झोन, एक कमी खर्चामध्ये ग्रामोक्झोनचा पण रेट इतर तणनाशकांच्या रेटच्या तुलनेत बराच कमी असतो आणि हा कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतो। जिथल्या भागावरती जो हे आपलं ग्रामोक्झोनचा स्प्रे पडल झाडाच्या, तिथलाच भाग फक्त हा जळून नष्ट होईल। त्याच्यामुळे पूर्ण कव्हरेज घेऊन जर स्प्रे केला तर आपल्याला याचे खूप चांगले बेटर रिझल्ट बघायला भेटतील। तर अशी ट्रायल आहे आपण घेतलेली मित्रांनो। तर तुमच्या शेतामध्ये देखील जर अशी काही वाढ झाली असेल केन्याची, तर तुम्ही पूर्ण कव्हरेज घेऊन ग्रामोक्झोनचा स्प्रे घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या शेतामधलं पूर्ण केना नष्ट झालेला दिसेल। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं। धन्यवाद।